जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. मित्रांनो, खूप दिवसानंतरनं तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेलो आहे आणि व्हिडिओ काढण्याचं कारणही तसंच आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खूप असं वेगळं होत चाललेलं आहे. वेगळं म्हणायचं म्हणलं तर काय तर परिस्थिती अशी होत चाललेली आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलायचं आहे आपल्याला थोडंसं. आरक्षणाचा मुद्दा असा झाला आहे की मराठा समाजासाठी आरक्षण हा आज महत्त्वाचा विषय ठरतो आहे किंवा झालेला आहे. त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट अशी आहे की OBC प्रवर्गाला असं वाटत आहे की आमच्यातून मराठा समाजाला आरक्षण नको आहे. परंतु ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आत्ताची सध्याची की एका बाजूनी जरांगे पाटील, एका बाजूनी हाके. तर हा जो काय कलगीतुरा चालू झालेला आहे याच्यातून होत आहे काय माहिती आहे का की तुम्ही आम्ही माझ्यासारखे तुमच्यासारखे आपण जे एकत्र मित्र बसणारे ते या मित्रांमध्ये एक कुठंतरी थोड्या प्रमाणात दरी निर्माण होत चाललेली आहे. त्याच्यानंतरनं शाळेतली मुलं असतील, विद्यार्थी यांच्यात देखील थोडीशी दरी निर्माण होत चाललेली आहे. काही ठिकाणी व्यापारी वर्गावरती सुद्धा असंच काहीतरी प्रसंग निर्माण होत आहे. तर म्हणजे याच्यातून होत काय आहे नेमकं बघा तुम्ही. तर आरक्षण देणार आहे सरकार, आरक्षण न देण्याचं काम करतं आहे सरकार, आरक्षण देण्याचं काम देखील सरकारच करणार आहे. मग हे सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्यात दरी निर्माण होत चाललेली आहे आणि ही दरी आपणच निर्माण होऊन द्यायची नाही. आपण आपल्या जागी ठाम राहायचं. मित्र कसा जपायचा, मित्र कशा पद्धतीने जपला पाहिजे तर आपण ते शिकलं पाहिजे. आपण स्वतःच त्याच्यासाठी पुढं आलं पाहिजे. कारण कसं असतं, छत्रपती शिवरायांनी 18 पगड 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन हे स्वराज्याची रचना केली, स्वराज्य उभा केलं. आणि हे स्वराज्य उभा करत असताना प्रत्येक मावळा त्या ठिकाणी हा कुठल्या जातीचा आहे म्हणून छत्रपतींनी कधीच त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. आणि मग आज तोच बाका प्रसंग आपल्यासमोर येऊन ठेपलेला आहे. तर सांगायचं मला एवढंच आहे, मी सांगण्या इतकं मोठा पण नाही आहे, परंतु मला एकंदरीत असं वाटतं आहे की आपण एकोप्याने राहिलं पाहिजे. मग तो OBC असू द्या किंवा कुणबी असू द्यात किंवा मराठा असू द्यात, आपण सर्वजण एकाच धरती मातेची लेकरं आहोत. आता धरती मातेची लेकरं म्हणल्यानंतर ना आपली काळी आई आणि आपल्याला जन्म देणारी आई या धर्तीवरती राहतो म्हणजे आपली आई आपल्याला सामावून घेत आहे. ह्या आईची आपण सगळी लेकरं आहोत. आणि मग ह्या असा अजातुजापणा नको आहे. आरक्षण सरकार देणार आहे. आरक्षण न मिळवून देण्यासाठी सरकारचे कोण प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे ते लोक देखील आपल्यासमोर आता उघड पडायला लागलेले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की भावांनो आणि बहिणींनो, माझ्या मोठ्या माणसांनो, की जेणेकरून आपल्यात दरी निर्माण नाही व्हावी याच्यासाठी थोडासा प्रयत्न करूयात. आणि मला देखील असं वाटतं आहे की आरक्षणाची जिथं गरज आहे तिथं आरक्षण भेटलं पाहिजे. ज्या OBCमधून आरक्षण ज्यांना वाटतं नको आहे ते देखील सरकारने बघितलं पाहिजे. परंतु विनाकारण आपापसात भांडण तंटा नको आहे. आणि मित्रत्वामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये किंवा बांधाच्या शेजारी बांधकरी असतात त्यांच्यात, म्हणजे शेतकरी हा कुटुंबातली पोरं असतात, हे सर्व गोष्टी घडत असतात. आणि ह्या गोष्टी नको आहेत घडायला, एवढीच माझी विनंती. आणि तुम्हाला जर असेच माझे नवनवीन खरंच व्हिडिओ परत पुन्हा एकदा आपलं जर चॅनल तुम्ही बघितलं तर माझ्या चॅनलवरती बरेचसे असेच व्हिडिओ आहेत की काहीतरी सांगत असतो. आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा. एक तुमचाच भाऊ समजा. आणि मी असंच काहीतरी तुम्हाला छोटंसं मार्गदर्शन म्हणता येणार नाही, परंतु काहीतरी बोलण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही पण मला सपोर्ट केलेला आहे, खूप छान प्रकारे मला साथ दिलेली आहे. आता मी थोडंसं हॉटेल व्यवसायामध्ये गुंतलेलो असतानाच आपण पुणे सोलापूर रोडवरती येवत आणि उरुळी कांचन याच्यामध्ये, पुणे सोलापूर रोड येवत आणि उरुळी कांचनच्या मध्यंतरी आपण प्रिन्स प्रणित गुरु नानक पंजाबी ढाबा हे हॉटेल आपण 2 एकरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे.
तर त्या ठिकाणी देखील तुम्ही सदिच्छा भेट द्यावी अशी देखील मी नम्र विनंती करतो. कारण आपल्या इथलं जे जेवण आहे हे रुचकर आहे, खूप छान पद्धतीने बनवलं जातं. सर्वात महत्त्वाचं क्वालिटीला आपण मेंटेन करतो या ठिकाणी. तर असू द्यात, मी हॉटेलचे व्हिडिओ क्वचित कधीतरी टाकले असतील 1-2, ते पण पहा. मी 100% मदतीसाठी सर्वांसाठी 24 तास आहे आणि आपलं हॉटेल देखील 24 तासासाठी चालू आहे. रात्रीचं कुठं जरी तुम्हाला सोलापूर रोडनी प्रॉब्लेम आला, 50 किलोमीटर इकडे पुण्याच्या बाजूला आणि 50 किलोमीटर सोलापूरच्या दिशेला उरुळी कांचनपासून, तर निश्चितपणे मला फोन करा. मी सदैव आपल्याबरोबर असेल. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.